Hello students, today we are going to learn a beautiful poem which is for class 8, Be the Best. What do you mean by be the best? Be the best means in Marathi you can say की कुठलंही काम करा पण ते चांगलं करा, मन लावून करा, त्याच्यामध्ये आपला जीव होता. आणि इंग्लिशमध्ये अशी एक प्रोव्हर्ब आहे की देर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप. देर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप म्हणजे जो सर्वोत्कृष्ट असतो तो कुठल्याही क्षेत्रात चमकतो. त्याला कुठल्याही अशा बंधनांची हे नसते. आणि म्हणूनच या कवितेमधून सुद्धा आपले कवी डग्लस मोलाच यांनी आपल्याला कुठल्याही क्षेत्रात असो, मग ते वैद्यकीय क्षेत्र असो, शेतीविषयक असो फील्डमधलं, किंवा इतर काही क्षेत्र असो, त्याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट स्वतःचं कसं देता येईल, त्याच्यामध्ये काम स्वतःला झोकून कसं देता येईल याबद्दल माहिती दिली आहे. कवितेची पहिली ओळ आहे, द फर्स्ट लाईन ऑफ द पोएम इज, इफ यू कॉन्ट बी अ पाईन on the top of the hill. If you can't be a pine on the top of the hill. What is meant by hill? Hill means टेकडी. पाईन नावाचं वृक्ष असतं आणि ते टेकडीवर असतं. जर तुम्ही टेकडीवरचं पाईन नावाचं वृक्ष होऊ शकत नसाल तर काय करायचं? दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे, बी अ स्क्रब, साधं झुडूप बना इन द व्हॅली, बट बी द बेस्ट. पण ते झुडूपही कसं असलं पाहिजे? बेस्ट असलं पाहिजे, आकर्षक असलं पाहिजे. बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झुडपं तुम्ही बना, जेणेकरून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे होणारी प्रदूषित हवा तुम्ही स्वच्छ कराल. इफ यू कांट बी अ बुश, आणि जर तुम्ही ते सुद्धा होऊ शकत नसाल तर डोंट वरी अबाउट इट, बी अ बिट ऑफ ग्रास. ग्रास म्हणजे गवताचं एक तुकडा बना. अँड सम हायवे हॅपियर मेक. नाहीतर हायवे जे असतात मोठे मोठे, त्याच्या आजूबाजूला असलेले झाडं बना आणि ग्रास बना, गवत बना, आणि तो हायवे सुखकर करा. Hello students, today we are going to learn a beautiful poem which is for class 8, Be the Best. What do you mean by be the best? Be the best means in Marathi you can say की कुठलंही काम करा पण ते चांगलं करा, मन लावून करा, त्याच्यामध्ये आपला जीव होता. आणि इंग्लिशमध्ये अशी एक प्रोव्हर्ब आहे की देर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप. देर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप म्हणजे जो सर्वोत्कृष्ट असतो तो कुठल्याही क्षेत्रात चमकतो. त्याला कुठल्याही अशा बंधनांची हे नसते. आणि म्हणूनच या कवितेमधून सुद्धा आपले कवी डग्लस मोलाच यांनी आपल्याला कुठल्याही क्षेत्रात असो, मग ते वैद्यकीय क्षेत्र असो, शेतीविषयक असो फील्डमधलं, किंवा इतर काही क्षेत्र असो, त्याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट स्वतःचं कसं देता येईल, त्याच्यामध्ये काम स्वतःला झोकून कसं देता येईल याबद्दल माहिती दिली आहे. कवितेची पहिली ओळ आहे, द फर्स्ट लाईन ऑफ द पोएम इज, इफ यू कॉन्ट बी अ पाईन on the top of the hill. If you can't be a pine on the top of the hill. What is meant by hill? Hill means टेकडी. पाईन नावाचं वृक्ष असतं आणि ते टेकडीवर असतं. जर तुम्ही टेकडीवरचं पाईन नावाचं वृक्ष होऊ शकत नसाल तर काय करायचं? दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे, बी अ स्क्रब, साधं झुडूप बना
इन द व्हॅली बट बी द बेस्ट. पण ते झुडूपही कसं असलं पाहिजे, बेस्ट असलं पाहिजे, आकर्षक असलं पाहिजे. बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झुडपं तुम्ही बना, जेणेकरून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे होणारी प्रदूषित हवा तुम्ही स्वच्छ कराल. इफ यू कांट बी अ बुश, आणि जर तुम्ही ते सुद्धा होऊ शकत नसाल तर डोंट वरी अबाउट इट. बी अ बिट ऑफ ग्रास. ग्रास म्हणजे गवताचं एक तुकडा बना. अँड सम हायवे हॅपियर मेक. नाहीतर हायवे जे असतात मोठे मोठे त्याच्या आजूबाजूला असलेले झाडं बना आणि ग्रास बना, गवत बना आणि तो हायवे सुखकर करा. Hello students, today we are going to learn a beautiful poem which is for class 8. Be the best. What do you mean by be the best? Be the best means in Marathi you can say की कुठलंही काम करा पण ते चांगलं करा, मन लावून करा, त्याच्यामध्ये आपला जीव होता. आणि इंग्लिशमध्ये अशी एक प्रोव्हर्ब आहे की देर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप. देर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप म्हणजे जो सर्वोत्कृष्ट असतो तो कुठल्याही क्षेत्रात चमकतो. त्याला कुठल्याही अशा बंधनांची नसते. आणि म्हणूनच या कवितेमधून सुद्धा आपले कवी डग्लस मोलाच यांनी आपल्याला कुठल्याही क्षेत्रात असो, मग ते वैद्यकीय क्षेत्र असो, शेतीविषयक असो फील्डमधलं, किंवा इतर काही क्षेत्र असो, त्याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट स्वतःचं कसं देता येईल, त्याच्यामध्ये काम स्वतःला झोकून कसं देता येईल याबद्दल माहिती दिली आहे. कवितेची पहिली ओळ आहे, द फर्स्ट लाईन ऑफ द पोएम इज, इफ यू कॉन्ट बी अ पाईन on the top of the hill. If you can't be a pine on the top of the hill. What is meant by hill? Hill means टेकडी. पाईन नावाचं वृक्ष असतं आणि ते टेकडीवर असतं. जर तुम्ही टेकडीवरचं पाईन नावाचं वृक्ष होऊ शकत नसाल तर काय करायचं? दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे, बी अ स्क्रब, साधं झुडूप बना, इन द व्हॅली बट बी द बेस्ट. पण ते झुडूपही कसं असलं पाहिजे, बेस्ट असलं पाहिजे, आकर्षक असलं पाहिजे. बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झुडपं तुम्ही बना, जेणेकरून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे होणारी प्रदूषित हवा तुम्ही स्वच्छ कराल. इफ यू कांट बी अ बुश, आणि जर तुम्ही ते सुद्धा होऊ शकत नसाल तर डोंट वरी अबाउट इट. बी अ बिट ऑफ ग्रास. ग्रास म्हणजे गवताचं एक तुकडा बना. अँड सम हायवे हॅपियर मेक. नाहीतर हायवे जे असतात मोठे मोठे त्याच्या आजूबाजूला असलेले झाडं बना आणि ग्रास बना, गवत बना आणि तो हायवे सुखकर करा.